लोकांना आता या भौतिक सुखसोयींमुळे जो स्ट्रेस वाढलेला आहे, आय टी क्षेत्र असेल, मुलं असतील, गृहिणी असतील, कामगार वर्ग असेल, व्यावसायिक असतील, तर यांना तो स्ट्रेस मॅनेज होत नाही आहे. तो मॅनेज होण्यासाठी आपण आयुर्वेदानुसार कसं त्यांना आपण नियमावली देऊ शकतो आपण? स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आयुर्वेदाने शिरोधारा खूप छान एक उपाय सांगितलेला आहे. शरीराला स्नेह पुरवला पाहिजे, म्हणजे रोज सकाळी गाईचं तूप असेल, नारळाचं तेल असेल, हे आपण घेतलं पाहिजे आहे. तसंच प्राणायाम करणं, ओंकार साधना करणं, भ्रामरी प्राणायाम करणं, या गोष्टी आपण केल्या पाहिजे आहेत. प्रत्येक घरातली एखादी व्यक्ती तरी चिडचिडी असते, त्याला वाटतं की ती चिडचिड ती बरोबरच आहे. हां, पण त्याला हे समजून सांगण्यासाठी आपण काय, म्हणजे काउन्सिलिंग वगैरे असं सर, काय? त्या रागाला, त्या तिरस्काराला कसं मॅनेज करायचं हे आपण नक्कीच काही टूल्स देऊन त्यांना शिकवू शकतो. अगदी सोपी ओंकार साधना आहे आणि भ्रामरी प्राणायाम आहे. याचे मी खूप छान प्रयोग बघितले आहेत, अनुभवले आहेत माझ्या क्लिनिकमध्ये. माझ्याकडे एक आजी येत होत्या 60 वर्षाच्या. आजींना दर महिन्याला हॉस्पिटलला ॲडमिट करायला लागायचं ॲसिडिटीसाठी, इतकी त्यांना हायपर ॲसिडिटी होती. तर त्या आल्यानंतर आपण जेव्हा त्यांची हिस्ट्री घेतली, तर हिस्ट्रीमध्ये कळलं की आजींना स्ट्रेस खूप आहे आणि आजींच्या स्ट्रेसचा ट्रिगर जो होता तो त्यांच्याच घरामधली एक व्यक्ती होती. तर त्या व्यक्तीला पाहिलं, त्या व्यक्तीशी भांडण झालं की आजींची ॲसिडिटी शूट व्हायची. तर आजींना आपण औषधांबरोबर शिरोधारा दिली आणि त्यांना ओंकार साधना आणि त्यानंतर हा जो राग आहे हा मॅनेज कसा करायचा यासाठी काही टूल्स आपण त्यांना शिकवले. 1 महिन्यापर्यंत आजी व्यवस्थित फॉलोअप दिला. सगळ्या ज्या ज्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि साधारणतः 3 महिन्यापर्यंत आपण त्यांना औषधं दिली. त्यानंतर तर दंतधावनाबद्दल आयुर्वेदात जे सांगितलेलं आहे की कटू, तिक्त आणि कषाय हे 3 रस आपण वापरले पाहिजेत दात घासण्यासाठी. तर मुळात ह्या रसांनी बनलेलं दंतमंजन आपण ते वापरलं पाहिजे आहे. कवल आणि गंडूश म्हणजे आजकाल प्रचलित असलेलं ऑइल पुलिंग, तर त्याच्याने सुद्धा ओव्हरऑल तुमचं शरीर डिटॉक्स होण्यासाठी मदत होते.